तन्मय अशी जोडी ही मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्टार्ट ऑफ द मॅच आणि पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय. बॉलिंग मार्कवर अक्षय. स्टार्ट ऑफ द मॅच. सामना 3 षटकाचा आहे, याची दखल घ्यायची आपण. सामना क्रमांक 2 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताने पहिलाच बॉल, बॅटची इनसाइड एज, रुबी कट लागली होती, मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. परेश आरेकर यावेळेला आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत, मात्र त्यांच्या अनुपस्थितीत या संघाने जरूर इथे आलेत आणि त्यांचे होप्स अजून वाढताना पाहायला मिळतील, कारण दोन्ही संघ अतिशय तुल्यबळ पाहायला मिळतात आणि तेवढ्याच ताकदीचे आपण पाहत आहेत. त्यामुळे एक चांगली लढत पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. यावेळेला स्विच हिटचा फटका अप्रतिम, सरळ बॉल निघून चालला थर्ड मॅनला. डायव्हर्ट होत असताना 4 रन. या चौकारासहित संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचली गेली. स्वतःला स्विच केलं होतं, पोझिशनमध्ये आले, बॅटची ग्रिप बदलली, फुटवर्क चांगलं होतं, टायमिंग चांगलं होतं, टेम्परामेंट चांगलं पाहायला मिळालं आणि बरोबर बॅटच्या रडारमध्ये बॉल आल्यानंतर सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. थर्ड मॅन क्लिअर करणारा हा धम्माकेदार फर्स्ट बाउंड्री, वेलकम बाउंड्री. होळीपाडाचे जे आहेत व्हॉलेंटियर्स त्यांना विनंती करेन, लहान मुलं आपण बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा आहे आणि जो उजव्या साईडला जो स्टँड उभारला गेलाय तो खाली करायचा आहे. प्लेयर स्टँड, फक्त तिथे प्लेयर्स बसतील याची दखल घ्या. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना चांगली फिल्डिंग, एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलच्या समाप्तीनंतर 5 वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 2 अशा गावातील आयकॉन प्लेयर नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. एका साईडला परेश आरेकर मॅन फ्रॉम नवापूर, तर एका साईडला राकेश प्रभू पोलाड. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये सुपर 8 मध्ये जे संघ पोहोचलेत त्या संघातून एका संघातून त्याची सुद्धा वर्णी लागले. 2 लाखाची स्पर्धा मोहनदादा पाटील यांची श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक सध्या जुचंद्रमध्ये सुरू आहे. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या मैदानात आणि आज सुपर 8 चे सामने पाहायला मिळणार आहेत आणि त्यामध्ये आयकॉन प्लेयर म्हणून राकेश प्रभू सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा बॉलर तयार. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. ऑफ ड्राईव्ह खेळत असताना ऑन दी अप 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर. 6 रन ऑन दी बोर्ड लागल्यात आहे. सध्या DBN लाईव्हला आपण आहोत. जे श्रोते जोडले गेले त्या सर्वांचं करूया आज या संडेच्या दिवसामध्ये सहर्ष स्वागत. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून टेरेसवर, काही घरामध्ये, काही घरात ऑन स्क्रीन मैदानाच्या बाहेर सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. जे ऑफलाईन ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. ऑफ साईडला बॉल आल्यानंतर 1 रन तर डेफिनेटली मिळेल. संघाची धावसंख्या सिंगलच्या माध्यमातून 7 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले. 7 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. पहिला सामना जयू दुर्गेश 11 अर्नाळ टीमने आपल्या खिशामध्ये टाकला. चंद्राई स्टँड हे सुद्धा खचाखच भरताना पाहायला मिळतं आणि आमच्या नारी शक्ती या सुद्धा उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक स्वागत. अगदी आज शेवटचा आणि अंतिम दिवस या स्पर्धेचा. होळीपाडा चषक 2026. चांगला बॉल होता, सरळ बॅटचा वापर केलाय. लेफ्ट हँड बॅटर नेत्रदीपक फटका पाहायला मिळतो. तन्मयच्या बॅटमधून 1 रन मिळेल. चांगला थ्रो तेवढाच पाहायला मिळतोय. जेव्हा अशी तुम्ही प्रॅक्टिस करताना त्यावेळेला तुमचा कॉन्फिडन्स लेवल हाय होताना पाहायला मिळतो. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. ती प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागते. तुम्ही 10 तास प्रॅक्टिस करता त्यापेक्षा 1 तास मन लावून प्रॅक्टिस करा, मग पहा तुम्हाला त्याचं यश जरूर मिळेल. आणि तेच कदाचित प्रॅक्टिस केल्यानंतर अशा प्रकारचे थ्रो आपल्याला परफेक्ट पाहायला मिळतात. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर प्रथम बॅटिंग करत असताना घेवली टीम जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा DJ ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. SK. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे.
संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर या वेळेला जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. 8 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. भूमीतला आपण पाहतायत न्यू बॉलर मैदानाच्या आतमध्ये. अभितांडेल सध्या आपण पाहतायत मॅन फ्रॉम सातपाडी आणि एका साईडला प्रमोद जिकिनियान आपण पाहतायत सध्या पंचांच्या भूमिकेत आहेत. डान्सिंग अंपायर मासवनमध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं काम केलं. आणि आज अल्पेश दादा भोईर यांनी मात्र त्यांना स्पॉन्सरशिप केले गेले. एक जीवाभावाचं मित्र जपणारं असं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. दोस्तीच्या दुनियेतले राजे माणसं कमावलेत ती अल्पेश दादा भोईर यांनी. व्हाईट बॉलचा इशारा. त्यांचेच बंधू आशू भोईर हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आणि 2 सहकारी अजून सुद्धा उपस्थित झालेले आहेत. त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचतीलच. चेतन पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत आणि निलेशजी या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. चांगला बॉल होता. टप्पा पडल्यानंतर या वेळेला चांगला बॉल नाही आहे पंचांचं म्हणणं आहे, कारण एकच लाईन असल्यामुळे यावेळेला सहज शक्य होतं की फलंदाजाला त्याचं बेनिफिट मिळतंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोचते 10 या धावसंख्येवर 10 रन. आणि तिसरे पंच पहिल्या दिवसामध्ये होते आशुतोष व्यवहारे सर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनानी सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा बॉलर तयार. भूमीचा हा बॉल यावेळेला क्लास दाखवलाय, परंतु तेवढंच चांगलं उत्तम दर्जाच्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. सरळ बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. फटका सुद्धा क्लास होता. फिल्डिंगचा सुद्धा क्लास पाहायला मिळाला, परंतु बॉल काही थांबण्याचं नाव घेत नाहीये आणि सरळ बॉल बाउंड्री लाईनचा वेध घेणारा तन्मयच्या बॅटमधून एक क्लासी शॉट चौकार पाहायला मिळतोय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. ऑन साइडला फटका तर छान आहे, परंतु डिस्टन्स क्लिअर होईल का नाही. व्हॉट फिल्डिंग. वाह, अनबिलिव्हेबल. जल्मेश व्हॉट फिल्डिंग. चांगला फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. उडता पंची चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवर. 15 रन ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. अतिशय चांगला फटका होता, परंतु तेवढीच उमेदीने फिल्डिंग केली. आपल्या संघासाठी जवळजवळ 5 धावा सेव्ह केलेत. याला म्हणतात क्रिकेटवरचं डेडिकेशन. ऑन साइडला पूल केलंय. पूलचा फटका नेत्रदीपक पॉवरफुल डिलाइटफुल पाहायला मिळतोय. सरळ बॉलला फेकून देत असताना षटकारात रूपांतर केलंय. आणि आता या वेळेला आपण पाहिलं तर फलंदाज आहे यज्ञेशला आपण पाहतायत. जबरदस्त फटका होता. पुल केलं. डिलाइटफुलचा फटका आपण पाहिलात. फॅब्युलस शॉट बाय यज्ञेश. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 21 वर जाऊन पोहोचले गेले. 21 रन. चांगला बॉल होता. हा वेग पहा, अप्रतिम. ओव्हर द विकेटने आल्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं, तिथून बाउन्स मिळाला. वेग होता, नियंत्रण होतं, अचूकता होती, भेदकता होती, लयबद्धता होती आणि या गोलंदाजाची एकाग्रता होती या बॉलवर. फुल टॉस बॉल ऑन साइडला MS धोनी स्टाईल मध्ये. फ्लिक ऑफ द रिस्ट. व्हॉट अ शॉट बाय यज्ञेश. वाह, काय फटका खेळलाय. कडक शॉट. का म्हणून कोणताही प्लेयर किंवा संघ म्हणेल की मला अर्नाळा किल्ल्यामध्ये जायचंच नाहीये, तो म्हणेलच मला जायचं आहे. षटकार आणि संघाची धावसंख्या तन्मय जाऊन पोहोचते 27 रन्स. अप्रतिम नारी शक्ती ह्याच या स्पर्धेचा क्रेज आहे.
मला पूर्ण महाराष्ट्रात भारतभर मी तर म्हणेन की तुम्हाला असं दृश्य कधीच दिसणार नाही. टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर हे दृश्य फक्त तुम्हाला अर्नाळा किल्ल्यामध्ये दिसेल. ऑन साईडला आषाढम पूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. एक रन तर मेल, दुसरी रनसाठी पलटलेत आणि फेक येईपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट. सध्या घिवली संघ आपण पाहतायत पॉवरफुल बॅटिंग करत असताना 29 वर जाऊन पोहोचला गेलाय. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. 2 षटकांचा खेळ झालाय. मी विनंती करेन प्रशांतजी घरत आपण या व्यासपीठावर आपला सन्मान या ठिकाणी करण्यात येणार आहे. सध्या नाव असलेलं चर्चेत टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरचं अर्थातच मिस्टर प्रशांत घरत यांना विनंती करेन आपण व्यासपीठावर या. आपला यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. कालच्या दिवसात आपण पाहिलं तर दमदार आमदार, त्या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अप्रतिम महाराष्ट्र वॉरियर्स वर्सेस एक्झिबिशन मॅच मध्ये आपण या खेळाडूला पाहिलं होतं. रेस्ट ऑफ इंडिया चला 2 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 29 वर जाऊन पोहोचले गेले. सध्या प्रमोदजी किनी सेट आहेत. अंपायर प्रमोदजी किनी, आता डान्स आम्हाला पाहायला मिळेल का? तिथून थंब करते. चला सामन्याला सुरुवात होते. साहिल स्वतः ॲज अ कॅप्टन, विनायक भोईर यांना सुद्धा विनंती करेन रणजीपट्टू, प्रशांतजी घरत आणि विनायक भोईर यांना सुद्धा विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. साहिल आपल्या गोलंदाजी मार्कवर 2 षटकांमध्ये 29 रन, 14.50चा करंट रन रेट. सध्याच्या घडीला आज चांगला करंट रन रेट आहे. चला घाई करा. साहिल गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय. उजव्या हाताचा गोलंदाज नवापूर हा गोलंदाज सध्या चर्चेत परेश आरेकर आहेत, परंतु आज त्यांची अनुपस्थिती या संघाला जरूर खळली असेल यात ते मात्र शंका नाहीये. हरकत नाहीये, अजून सुद्धा नाण्याची एक बाजू आपण पडताळलेली नाहीये. पहिलाच बॉल ऑन साइडला इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. आबाळाला मानवंदना करणं षटकार. मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन, अरे दीवानो मुझे पहचानो कहां से. या षटकारानंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 35. वेगेचा फायदा उचलला. सेट झाले होते. रीड केलं या बॉलला. बॅटिंग स्टान्स, स्टँडिंग बॅटिंग पोझिशन, अफलातून आपण पाहता टायमिंग आणि काय फुटवर्क अप्रतिम पाहायला मिळतं तन्मयचं. फुलटॉस बॉल ऑन साइडला, खणखणी षटकार. हमको मैरी नहीं मांगता, हमको लेली नहीं मांगता, हमको सैंड्रा फ्रॉम बैंड्रा नहीं मांगता. तो कौन मांगता? ए जूली जूली, जॉनी का दिल तुम पे आया जूली, तेरे लिए चढ़ जाऊं सूली, तू ही तो मेरी जान है, जान है, जान है, जान है, जूली जूली. अगदी तन्मय आज ऊर्जात्मक बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. 2 षटकार आलेत आणि इथून प्रेक्षकांचा प्रतिसाद, आमच्या महिलांचा प्रतिसाद खरोखरच खूप चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो. आणि अर्नाळा किल्ल्यामध्ये हेच प्रेक्षक वर्ग पाहण्यासाठी येतात. चांगले खेळाडू मात्र नेहमीच चांगलं प्रदर्शन करण्यासाठी येत असतात आणि त्याचं या वेळेला फळ त्यांना मिळत असतं. ते हे आपण पाहताय. जसं तन्मयने सुपर बॅटिंग करत असताना आपण पाहिलं 2 षटकार आलेत आणि इथून थोडंसं साहिल कुठेतरी अंडर प्रेशर आता बॉलिंग करत असताना पाहायला मिळतोय. 2 बॉलवर 2 खणखणी षटकार आले. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचतोय 42 या धावसंख्येवर. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. धावा येत आहेत. ज्या पद्धतीने 2 षटकांमध्ये 29 धावा होत्या, 2 बॉलमध्ये 13 रन्स खर्च केले साहिलने. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल बीमरच्या स्वरूपात. नो बॉलचा इशारा. खूपच कमरेच्या वरती बॉल होता आणि त्यामुळे आपण पाहतायत पंचांना सहज शक्य झालं. अभित तांडेल यावेळेला दर्शवतायत नो बॉल +1 अशा रन्स मिळतील 2 आणि संघाची धावसंख्या
स्कोर कार्डवर 44 वर जाऊन पोहोचले गेले. 44 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. यज्ञेश आणि तन्मय काय अफलातून यावेळेला जोडी पाहायला मिळते. आघाडीची सलामीची जोडी, सलामीवर कशी असावेत. साहिल फ्रीटचा बॉल घेऊन ऑन साईडला फ्लिक केलाय खूप सुंदर पद्धतीने. चेंडूला ऑन ड्राईव्ह खेळत असताना ऐन वेळेला बॉलने दगा दिला होता, परंतु चांगलं सावरलं आणि नियंत्रण चांगलं पाहायला मिळालं फिल्डिंगच्या बाबतीमध्ये. 2 रन्स मिळतील यज्ञेच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 46 रन्स. 46 या धावसंख्येवर प्रथम बॅटिंग करत असताना जे उशिराने दाखल झाले लाडके प्रेक्षक वर्ग त्यांच्या माहितीसाठी प्रथम बॅटिंग करत असताना घिवली हा संघ बोईसर विभागातून दोन्ही संघ आहेत नवापूर आणि एका साईडला घिवली हा संघ आपण पाहतायत. घिवली सध्या बॅटिंग करतोय. 1 रन तर मिळेल, दुसऱ्या रनसाठी प्रयत्न नसेल. चिप शॉट खेळला होता यज्ञेच्या बॅटमधून 1 रन. समजूतदारपणाचं क्रिकेट सध्या खेळत असताना बुद्धिमत्तेचं क्रिकेट आपण पाहतायत. क्रिकेट हे फक्त षटकार चौकारांचा फक्त परिभाषा बोलण्याचा मार्ग नाही आहे, तर सिंगल डबल हे सुद्धा क्रिकेटमधील बेसिक आहे आणि त्या बेसिकला मात्र यावेळेला जाणत असताना आणि त्यानुसार बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ग्रेट बॅटिंग. फुलटॉस बॉल होता, सरळ बॉलला यावेळेला पाठवलंय, मात्र जल्मेश कोणती चूक करणार नाहीये. गुड कॅच सेकंड अटेम्प्टला यावेळेला कॅच कॅरी केलाय फलंदाज बाद. जानू मेरी जान मैं तेरे कुर्बान, जानू मेरी जान मैं संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 47-47. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत आपण विचार केला तर शेवटचा बॉल आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये राकेश प्रभू पोलाड, एक हर उन्नरी खेळाडू, हरपन मौला खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक अष्टपैलू खेळाडू कसा असावा, लेदर बॉल क्रिकेटचा क्लास त्याने दाखवलाय आपल्या करिअरमध्ये आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर सध्या ऑल इंडिया आयकॉन प्लेअर म्हणून ज्याची ओळख सुद्धा पाहायला मिळते. एक गिवली या गावातून बिलॉंग करणारा, स्वतःच्या गावातून खेळण्याचा एक अभिमान जो वेगळाच असतो. प्राईड ऑफ घिवली. यावेळेला ऑन साईडला हुक केलंय, फिल्डर नाही आहेत आणि सरळ बॉलने मात्र यावेळेला वेध घेतलाय बाउंड्री लाईनचा. 1 टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार येईल. या चौकाराने पहिल्या षटकाचा खेळ झालाय. चला मनोरी 11 आणि खैरपाडा, चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यायचं आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 52 रन्सचं लक्ष्य समोर ठेवण्यात आलंय. 51 रन झालेले आहेत. 3 षटकांमध्ये 17.33च्या आस्किंग रिक्वायर्ड रन रेटने विजयासाठी खेळावं लागेल. टॉस होईल आणि टॉससाठी कौस्तुभ मेहर आमचे साथी समालोचक त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये असतील. चला फिल्डिंग सजून घ्या.
चला दोन्ही टीमचे कॅप्टन मनोरी 11 आणि थिलर खैरपाडा. खैरपाडा हा संघ सुद्धा सध्या आपण पाहिला तर बोईसर विभागातून आपल्याला पाहायला मिळतोय. प्रशांतजी घरत आणि विनायकजी भोईर यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी प्लीज. या विनायक भोईर आणि प्रशांत घरत विनंती करेन आपण व्यासपीठावर या. चला फिल्डिंग सजून घ्या. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. या प्रशांत घरत यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत आयोजकांच्या वतीने. मनोरी 11 कॅप्टन या. मनोरी 11 कॅप्टन. बावन्न धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. 52 रन्स टू विन. आणि नवापूरचे दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंद मंद पावलांनी खेपट्टीच्या दिशेने येत असताना ती नेत्रदीपक आयोजन आणि डोळ्याचं पानं फेडणारी ही स्पर्धा सध्या विनायक भोईर रणजीपट्टू यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करीत आहोत. ISPL इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग स्ट्रीट टू स्टेडियम या स्पर्धेत सुद्धा यंदा आपण पाहिलं या दोन अर्नाळ्याच्या रत्नांना. सामन्याला होते सुरुवात. राकेश प्रभू पोलार्ड घेवली एक्सप्रेस म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. एक अनुभवाचा खजिना आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी राकेश प्रभू पोलार्डला आपण पाहतायत. चांगले हाईट आणि हाय आर्म ॲक्शन नेहमीच त्यांची आपल्याला पाहायला मिळते. उजव्या हाताचा फलंदाज प्रतीक आणि पार्थ अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल ऑन साईडला सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलंय. एक रन तर डेफिनेटली मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटतील का फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत एकच धावेवर प्रतीकला समाधान व्यक्त करावं लागेल. विजयासाठी 17 बॉल आणि 51 रन हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या दिवसापासून जबरदस्त या स्पर्धेची चर्चा घराघरामध्ये पोहोचली गेले पालघर जिल्ह्यामध्ये. आणि या स्पर्धेचं खासियत राहिले की फायदा हा शब्द नाहीच आहे. यावेळेला ऑन साईडला षडंपूल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ऑन साईडला एक रन तर मिळेल. या एकेरीवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 2 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं आणि पहिल्या षटकातील सध्या तरी आपण पाहिलं तर 2 बॉलचा खेळ झालाय. 52 धावांचं पाठलाग करायचंय. 16 बॉलमध्ये 50 रन होऊ शकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाही आहे. आज नितेश मेहर डॅशिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी मिस्टर नॅश. एक रन तर डेफिनेटली पळून पूर्ण केली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड. 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलवर 3 रन. यंदाचा हंगाम रबर बॉल सुद्धा राकेश प्रभूने खूप गाजवला. पालघर वर्सेस ठाणे असा जो सामना झाला मी सुद्धा साक्षीदार होतो त्या मॅचचा. चौथा हिरवा मानकोली भिवंडीचं मैदान. रबर टेस्ट चॅम्पियनशिप. फुलटॉस बॉल होता. शफल होऊन खेळले. थोडेसे वाकले होते. मात्र यत्नेश यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक वेगळ्या शैलीने. मात्र 1 रन मिळेल. थोडेसे झुकले होते आणि त्यामुळेच कदाचित अभि तांडेल यांचं मत बरोबर होतं. रबर टेस्ट चॅम्पियनशिप 80 षटकांचे सामने आपण पाहिले नसतील ते रबर टेस्ट चॅम्पियनशिप आपण पाहिली. म्हणजेच रबर बॉल क्रिकेटमध्ये 80 षटकांचे सामने खेळू शकतात. ते पेशन्स, ते संयम पालघर वर्सेस ठाणे या मॅचमध्ये पाहायला मिळालं. ब्रिजेश घरत आणि प्रीतम बारीचं ते अर्धशतक. ऑन साईडला टक्कन आवाज आलाय. पुलचा फटका अगदी वंडरफुल पाहायला मिळतोय. गाणंच प्ले झालं नाही. प्रमोदजींनी नेक्स्ट स्टेपला आपण घेऊया. या वेळेला पुन्हा एकदा नारी शक्ती येत आहेत. चिमुरडे सुद्धा येत आहेत. बुजुर्ग माणसं येत आहेत. आणि हीच ती क्रेज आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर अर्नाळा किल्ला म्हटलं तर इतिहास साक्ष आहे त्या किल्ल्याचा.
नरवीर चिमाजी अप्पांच्या पराक्रमानं पुनीत झालेल्या वसई क्रीडा नगरीमध्ये आपण वसईचा किल्ला पाहिलात. त्याच पद्धतीने अजून सुद्धा जशीच्या तसे गड किल्ले पाहायला मिळत आहेत. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक. शिवबा लढला म्हणून महाराष्ट्र घडला आणि अवघ्या या महाराष्ट्रात आपण ताठ मानेने जगायला शिकलो. अशा हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. म्हणतात ना, सूर्य नारायण देव उगवले नसते तर खऱ्या अर्थानं आकाशाचा रंगच समजला नसता. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. या वेळेला ऑन साइडला सेफ हँड. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था, और रास्ते से जा रहा था, भेलपुरी खा रहा था, लड़की घुमा रहा था. तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करूं, तुझको मिर्ची लगी. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते ती स्कोर कार्डवर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. पहा, ही ऊर्जा दिली जाते. मग तो फिल्डर चांगली फिल्डिंग करेल त्याच्यासाठी सुद्धा मात्र प्राइज दिलं जातं. चांगली गोलंदाजी करेल त्याच्यासाठी सुद्धा प्राइज दिलं जातं. चांगली बॅटिंग करेल त्याच्यासुद्धा साठी प्राइज दिलं जातं. मनोर 11 टीमचा जर प्रतिनिधी किंवा कॅप्टन जर आला असेल तर रिपोर्टिंग करा. आपण आमचे साथी समालोचक कौस्तुभ मेहर वाट पाहत आहेत. ज्या ठिकाणी आपण पाहतायत जय महाकाली बँड पथकचे मॅनेजर जनार्दनजी गणपत मेहर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. चिराग तामोरे पहिलाच बॉल पायावर जाऊन बॉल जरूर आदळला गेलाय. राकेश प्रभू मात्र त्या ठिकाणी सांगतात बॅकअपसाठी यायला हवं होतं. आणि जेव्हा एखादा सिनियर प्लेअर असतो ना, तुम्हाला ह्याच गोष्टी खूप नमूद कराव्याशा वाटतात की त्याच्यापासून काहीतरी तुम्हाला शिकण्या. चांगला बॉल ह्या वेळेला चिराग तामोरे. खार्डीच्या मैदानात सुद्धा चिराग तामोरेने चांगली गोलंदाजी केली होती. या खेळाडूकडे ते कौशल्य आहे. अगदी ज्या पद्धतीने तो फिंगरचा वापर करतो, बिटीज ऑन स्किन डीप वैविध्यता गोलंदाजीमध्ये दाखवली गेले. चिराग तामोरे स्वतः ॲज अ कॅप्टन, ॲज अ बॉलर. संघाची धावसंख्या 10 झाले. 42 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता आहे. 10 बॉल आहेत. हवाई सफर करावे लागणार आहेत. चांगला बॉल. आता वेग होता या बॉलवर. अगदी वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला. विकेट सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पडलं. फलंदाज या वेळेला बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद. क्या बात आहे. एकदा जोरदार टाळू द्या प्रमोद किनी यांच्यासाठी. अप्रतिम अंपायर, डान्सिंग अंपायर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. अभि तो एक ट्रेलर आहे, पिक्चर तो अभि बाकी आहे असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. अनेक मैदानं ज्यांनी स्वतःच्या नृत्य कलाकाराच्या माध्यमातून गाजवलेली आहेत आणि तेच आज सफाळी विभागातील अल्पेशदादा भोईर यांनी पुरस्कृत केलेले हे पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वतः अल्पेशदादा भोईर या ठिकाणी पाहायला मिळतात. एक सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग, साधं राणीमान, परंतु अल्पेशदादा यांचे उच्च विचार नेहमीच पाहायला मिळतात. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. ऑन साईडला सेफ हँड यत्नेश. गुड कॅच.
बात आहे, टाळ्यांचा कडकडाट त्या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. चांगली गोलंदाजी, अखेरकार चिराग तामोरेला गोलंदाजीमध्ये यश मिळालं. ब्रेक थ्रू लावून दिलाय त्याने. चांगली गोलंदाजी करत असताना ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग. अगदी नेत्रदीपक आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट असते, ते करून दाखवणं, नियोजन अंमलबजावणी करणं फार गरजेची गोष्ट असते, ते कठीण असतं. आणि अशा वेळेला होळीपाडा चषकाच्या संपूर्ण आयोजकांनी रात्रंदिवस कष्ट करत या स्पर्धेला सजवलंय. त्यामध्ये विशेष आभार आमच्या दानशूर व्यक्तिमत्वांचं. त्यांचं सुद्धा मनपूर्वक खूप खूप धन्यवाद आहे. चिराग तामोरे पुन्हा एकदा चांगला बॉल होता, थोडासा खाली राहिला होता. हीच खूबी राहिली चिराग तामोरेची. कधी वेगवान बॉल, कधी यावेळेला फ्लाइटेड बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत, कधी बॉल वाईड यॉर्कर. अशा पद्धतीने आपण पाहू शकताय चिराग तामोरे पुन्हा एकदा. हॅलो विकेट मेडन और चिराग तामोरे, कॉन्ग्रॅच्युलेशन, सुपर बॉलिंग, अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग एअर. क्या बात आहे. चिराग तामोरेची गोलंदाजी आवडली असेल तर हॅलो मॅच संपल्यानंतर दोन्ही संघांनी श्री बाळनाथ मेहर घरी जेवणाची व्यवस्था केली आहे. अगदी आपण डाव्या साईडला त्यांचं घर पाहतायत, तिथे आपण जेवणाचा आस्वाद घ्या. चांगली गोलंदाजी करत असताना नुकतीच जी स्पर्धा झाली विराटन बुद्रुक छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणच्या मैदानात आणि खुशी 11 जो संघ खेळला गेला होता अर्नाळा, जो अल्पेशदादा भोईर त्यांनी पुरस्कृत केलेला संघ नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्यामध्ये सौरभ म्हात्रे डोंबिवली चा खेळाडू, तर एका साईडला राकेश प्रभू. उशीर जायला कामावर जायला, उशीर जायला बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला, वाट माझी बघतोय रिक्षावाला. मनोरी टीमचं सुद्धा आगमन झालेलं आहे, त्यांचं सुद्धा करूया आपण सुस्वागतम. आपलं सहर्ष स्वागत आहे. सध्या संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 18. या धावसंख्येवर 18 रन्स. जबरदस्त यावेळेला अप्रतिम आक्रमकता दाखवली गेले. अजून सुद्धा सामना बॅलन्स आहे का, कारण 3 बॉल शेवटचे उर्वरित राहिलेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तन्मय येत आहेत आणि कोणतीही चुकी करणार नाही आहेत. ग्रेट कॅच, फलंदाज बाद. एका साईडला राकेश प्रभू पोलार्डला आपण पाहिलं शिवनेरी चषकामध्ये खेळताना. इन्व्हाइट केलं गेलं होतं अल्पेशदादा भोईर यांच्या माध्यमातून आणि आयकॉन प्लेअर म्हणून सौरभ म्हात्रे आणि राकेश प्रभूने जबरदस्त गोलंदाजी केली होती, कारण एका गोलंदाजाला 2 षटकं आयकॉन प्लेअरच्या माध्यमातून देण्यात आले होते आणि 2 षटकं त्याने खूप चांगली हाताळली होती. आणि खुशी 11 संघ सुद्धा त्या ठिकाणी वरचढ राहिला होता शिवनेरी चषकामध्ये. आणि खूप अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा अल्पेशदादा भोईर यांच्या संघावर झाला होता.
आता फक्त यावेळेला औपचारिकता बाकी राहिले. चिराग तामोरेची सुंदर गोलंदाजी, विकेट मेडनवर ॲज अ कॅप्टन म्हणून आज खूप चांगला रोल अदा केलाय. अगदी ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे खूप चांगली अप्रतिम क्षणचित्रे फितीत होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी समुद्र किनारा लाभलेला पाहायला मिळतोय. अर्नाळा किल्ला आणि अर्नाळा किल्ला सध्या आपण पाहू शकतायत ते सुद्धा ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे यावेळेला फितीत केली जात आहेत. सोहमच्या माध्यमातून आपण पाहत आहेत जे ऑपरेटर आहेत. आणि अशा प्रकारे हळूहळू विजयाची नौका यावेळेला किनाऱ्यावर लावत असताना संघ घिवलीचा बोईसर विभागातून जो संघ बिलॉंग करणारा आपल्याला पाहायला मिळतो. बरीच वर्ष या संघाने सुद्धा अप्रतिम कामगिरी केलेली आहे. तो नवापूरचा संघ पाहायला मिळतो. गेल्या वर्षात फॉर्मामध्ये असलेला संघ, मांगेला समाज आणि ती सुद्धा ट्रॉफी उचलण्याचा मान चिंचणीच्या मैदानात नवापूर टीमला मिळाला होता. यावेळेला बॅटचे एज आणि यष्टनचा वेध घेत असताना अशा प्रकारे मॅचला फिनिश झालंय आणि अतिशय सुंदर पद्धतीने अभिनंदन असेल ते घिवली टीमचं. नवापूर टीम आज परेश आरेकर यांची थोडीशी अनुपस्थिती डेफिनेटली या वेळेला थोडीशी कुठेतरी खळली असेल, थोडीशी म्हणण्यापेक्षा खूपच खळली असेल आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत की संघ पराभूतच्या छायेत. आणि दोन्ही टीमने बाळनाजी मेहर साहेब यांच्या घरी अगदी व्यवस्था केलेली आहे जेवणाची. आपल्या बाजूलाच शिवदृष्टी जो बंगलो आपल्याला पाहायला मिळतोय त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. धन्यवाद. अल्पेशदादा भोईर मॅचचा आनंद घेतील या स्पर्धेच्या माध्यमातून. अशू भोईर असतील त्या ठिकाणी, निलेशजी यांना आपण पाहत आहेत आणि चेतनजी पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. सफाळे विभाग आणि अल्पेशदादा भोईर नेहमीच आमच्या समालोचनावर प्रेम सातत्याने करत असतात. ज्यांची जेव्हा स्पर्धा असते त्यावेळेला डेफिनेटली ते इन्व्हाइट करतात, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. चला, मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅच यावेळेला जाईल यज्ञेश. ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. यज्ञेश या आपण मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी. 10 मिनिटाच्या ब्रेक नंतर लगेच मॅचला आपण सुरुवात करणार आहोत. सामना क्रमांक 3 मनोरी 11 वर्सेस थिलर खैरपाडा. एका हाताने जर तुम्ही कॅच घेतला, फक्त प्रेक्षक वर्ग लक्षात घ्यायचंय, फक्त प्रेक्षक वर्ग, तुम्हाला 2 थंड थंड बिअरचे टीन मिळतील. आणि जर 2 हाताने जर तुम्ही कॅच पकडली तर तुम्हाला 1 टीनचा डब्बा मिळेल. यज्ञेश ठरतायत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, कारण रन्स 50च्या वरती झाल्या होत्या. अन्यथा जर 25-30 रन झाल्या असत्या तर गोलंदाजाचा विचार केला असता, परंतु यज्ञेशने चांगली बॅटिंग केली त्यामुळे 50+ होत्या. यज्ञेशला देऊया आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब. नवनीत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण देत आहोत. यज्ञेश जास्त वेळ घेणार नाहीये. कसं वाटतं यज्ञेश, ज्या वेळेला बॅटिंग करत होता आमच्या महिला वर्ग, ताई, मावशी, अक्का, ताई सर्वजण येत होता असताना, अशा वेळेला कधी फिलिंग तुला या अगोदर कधी तुझ्या करिअरमध्ये आली?